ब्रेक नंतर खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण येऊ लागलेली आहे। परळीमधल्या सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडबद्दलचा कळवळा व्यक्त केलेला आहे। मात्र परळीमधल्या सभेमध्ये निवडणुकीमध्ये अचानकपणे धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण का येऊ लागलेली आहे, पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। आजपर्यंत सेवा करत आलाय, 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना, तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो। गव्हाबरोबर किडे रगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे। धनंजय मुंडेंना ज्याच्या आठवणी झुरतायत त्या माणसाच्या सोबत नसण्याची खंत ते व्यक्त करतायत। तो व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड। परळीचं जगमित्र कार्यालय 24 तास चालू असायचं, लोकांची कामं केली जायची। आजही कामं चालू आहेत, पण एक माणूस आपल्या सोबत नाही असा कळवळा धनंजय मुंडेंनी व्यक्त केलाय। आजपर्यंत सेवा करत आलाय, 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, तर ती जाणीव नक्कीच म्हणून आज या 8-9 महिन्यात जरी कुठं आम्ही कमी पडलो असेल तर येणाऱ्या 4 वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघेही घेतो। पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो। धनंजय मुंडेच नाही तर पंकजा मुंडेंनाही वाल्मिकची उणीव भासतीये असं चित्र दिसतंय। कारण परळीतल्या सभेतून त्यांनी गव्हाबरोबर किडे रगडले जातात असं सूचक वक्तव्य केलं। धनंजय पालकमंत्री झाले आणि धनंजय धनुभाऊंनी त्या काळामध्ये नगरपालिकेची सत्ताही त्यांच्या होती, त्यांनी मला वाटतं पाणी पुरवठ्याच्या वगैरे योजना राबवल्या। यामध्ये माझी अशी सूचना असेल, माझी अशी विनंती असेल की जोही नगरसेवक निवडून येईल त्यांनी त्याच्या नगरसेवक म्हणून त्याच्या वॉर्डामध्ये रोज जनता दरबार घ्यायला पाहिजे। गरिबांची सेवा करण्यासारखं मोठं पुण्य कुठलंही नाही आणि गरिबाला कुठलीही जात नसते, गरिबाला कुठलाही रंग नसतो। हिरवा असेल, पिवळा असेल, भगवा असेल, निळा असेल, गरिबाला फक्त कळतं त्या हाताला काम आणि पोटातली भूक, आणि ती त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी या भागामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपलब्ध केला पाहिजे। परळी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय। मुंडे भाऊ बहीण निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरलेत। परळी नगर परिषदेवर धनंजय मुंडेंची एकहाती सत्ता होती। गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात धनंजय मुंडेंनी परळीला आपला बालेकिल्ला बनवलं। या काळात वाल्मिक कराड त्यांच्यासोबत सावलीसारखा उभा होता। वाल्मिक कराडनं परळीचं नगराध्यक्ष पदही भूषवलंय, पण यंदा वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंची ही पहिलीच निवडणूक आहे। म्हणूनच धनंजय मुंडेंनी जाहीर सभेतून जेलमध्ये बसलेल्या कराडची आठवण काढली। दरम्यान धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यावर अंजली दमानिया आणि मनोज जरांगेने तीव्र संताप व्यक्त केलाय। ज्या निष्ठुर, क्रूर आणि राक्षसी अशा वाल्मिक कराडने संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली, अशा व्यक्तीबद्दल कुठलीही भावना असणारा माणूस याला माणूस म्हणता येणारच नाही। म्हणजे वाल्मिक कराड यांची सगळ्या प्रकारची दहशत, त्यांच्या बंदुकीची दहशत, त्यांच्या गुंडांची दहशत, त्यांच्या टोळ्यांची दहशत तब्बल 5 महिने आपण बघितली। संतोष देशमुखांची हत्या कशा क्रूर पद्धतीने झाली त्याचे फोटो देखील आपण बघितले। 5 महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल, त्यांची उणीव
वाल्मिक कराडजी जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही. तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही. तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते, तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा ते सोयरे असो, वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही. आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल. आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे. जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला, अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचं हेही लक्षात आलं पाहिजे. एवढ्या दिवस जे अंग झटकत होते लोकप्रतिनिधी की याचा म्हणजे या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही किंवा हे प्रकरण मला माहीत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीची जाण या लोकप्रतिनिधीला आहे. आणि जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं जी गोष्ट बोलली गेलेली आहे ती अशी आहे की हे सहकारी सगळे जे चुकीचे कामं करायचे, खून खंडणी, चुकीच्या खोट्या केसेस, त्याची स्पष्टोक्ती आज या लोकप्रतिनिधींनी दिली आहे. आणि हे किती जवळचे आहेत आणि किती चुकीचं काम करायचे, हे चुकीचे कामं काही प्रमाणात बंद झाल्यामुळे ह्यांची उणीव भासत आहे यांना. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड नंबर 1चा आरोपी आहे. तरीही धनंजय मुंडेंना भर मंचावरून संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येला जबाबदार असलेल्या व्यक्तीबद्दल कळवळा व्यक्त करण्याची गरज का वाटली? वाल्मिक जेलमध्ये बसलाय, पण वाल्मिकची टोळी निवडणुकीत सक्रिय करण्यासाठी धनंजय मुंडेंनी ही खेळी केली आहे का? आकाश सावंत, NDTV मराठी, बीड.